नमस्कार, सुस्वागतम. उपस्थित सगळ्या हितचिंतकांचं, पत्रकार मित्रांचं आणि सगळ्यांचंच मनापासून स्वागत. व्हाईट पेपर कम्युनिकेशन्स निर्मित आर्यमान पब्लिसिटी प्रस्तुत तप्तपदी हा मराठी चित्रपट, त्याची पहिली झलक आपण काही दिवसांपूर्वी पाहिली आणि तेव्हापासून आम्हा सगळ्यांनाच आणि टीम मेंबर्सला फार आनंद होतोय की तुमचा जो काही रिस्पॉन्स आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. यूट्यूबवर, टेलिव्हिजनवर जिथे जिथे या चित्रपटाचे ट्रेलर्स, प्रोमोज, गाणी तुम्हा प्रेक्षकांनी ऐकली आहेत, तेवढाच भरघोस प्रतिसाद त्या वेळी आम्हाला तुमच्याकडून मिळत आलेला आहे. आणि आज आम्हाला आनंद होतोय की या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा सगळे इथे एकत्र जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजनच हे आहे की ज्या काळातला हा चित्रपट आहे त्याच काळातला फ्लेवर घेऊन याचं संगीतसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये दिग्दर्शकाबरोबरच संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेत्यांचाही तेवढाच समावेश आहे आणि अर्थातच आपले गीतलेखक. होतं असं की बऱ्याचदा या कार्यक्रमांमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरच्या धांदलीत या काही लोकांना नेहमीच पडद्यामागे राहावं लागतं. संगीत दिग्दर्शक कधीतरी दिसतो तरी गीतलेखक आणि गायक बऱ्याचदा आपल्याला दिसतही नाहीत. आजच्या या म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं या सगळ्यांना तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयास आहे आणि या प्रयत्नामध्ये त्यांनी जे काम चित्रपटामध्ये करून ठेवलं आहे ते आज तुमच्यासमोर आपापल्या कामाची एक छोटीशी झलक घेऊन त्यांनी यावं, असा एक छोटासा प्रयत्न आज आम्ही इथे करतोय. त्यामुळे या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात अशीच सुरेल करूयात. सर्वप्रथम जिला आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची शास्त्रीय गायिका म्हणून ओळखतो आणि लाईट म्युझिकमध्ये जिला तसं आपण खूप कमी ऐकतो अशा एका अत्यंत गुणी कलाकाराला मी मंचावर यायची विनंती करतो, जिने चित्रपटात सुद्धा आपली गाणी सादर केलेली आहेत आणि आज त्यापैकी 2 गाणी ती आपल्यासमोर स्वतः गाऊन सादर करणार आहे. टाळ्यांनी स्वागत करूया. कार्यक्रमाची सुरुवात करते सावनी शेंडे. कोठवर तू सोबत फुली करणार मना, कोठवर हा एकटेपणा पुरणार मना, कोठवर तू सोबत फुली करणार मना, कोठवर हा एकटेपणा पुरणार मना. किती रीते क्षण ओंजळीत घेशील असे, किती रीते क्षण ओंजळीत घेशील असे, सांग तुझी पोकळी कधी भरणार मना, कोठवर तू सोबत फुली करणार मना, कोठवर हा एकटेपणा पुरणार मना. सावनी, मला तुला विचारायचं आहे की आत्तापर्यंत मगाशी मी बोलताना उल्लेख केला की शास्त्रीय संगीताच्या मैफिलीतच आम्हाला तुला ऐकायचा योग यायचा. आज या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही तुझी गाणी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा ऐकणार आहोत. पण हा एकंदर अनुभव कसा होता याबद्दल सविस्तर गप्पा मारणार आहे, तरी तू थोडक्यात आत्ता सांगावंस अशी तुला विनंती. हो, सगळ्यांना माहिती असेल की शास्त्रीय संगीताच्या मैफिली तर माझ्या चालूच असतात, पण त्याचबरोबर
सुगम संगीत मी सुद्धा तितकीच त्याची चाहती आहे आणि याआधीसुद्धा सावली किंवा कैरी या मराठी चित्रपटांना पार्श्वसंगीत दिलं होतं, पण त्याच्यातसुद्धा बंदिशींचा उपयोग केला गेला होता, जिथे ते परत एकदा माझं प्लेग्राऊंड होतं असं म्हणेन मी. पण इथे पहिल्यांदा एक ड्युएट गायलं आहे मी मराठी आणि या चित्रपटासाठी खास रुबाया हे 4 ओळींची गझल काव्य जे आपण म्हणतो ते या पूर्ण फिल्ममध्ये वापरलं गेलं आहे आणि त्या सगळ्या रुबाया मी गायल्या आहेत. अतिशय विलक्षण असा अनुभव माझ्यासाठी होता, कारण का गझल हा अतिशय परत खूप जिव्हाळ्याचा विषय माझ्यासाठी आणि त्यामुळे एक खानदानी चित्रपट ज्याला खूप उत्तम दर्जाचं स्क्रिप्ट लाभलं आहे, उत्तम गोष्टीवरून रवींद्रनाथ टागोरांच्या मूळ गोष्टीवरून आपल्याला ही कथा तप्तपदीची पाहायला मिळते. तर अशा एका खूप खानदानी दर्जेदार चित्रपटासाठी पार्श्वगायन करताना वेगळ्या पद्धतीचं खूप आनंद झाला.